नमस्कार. विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली पुरस्कृत सेवापूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित 3 दिवसीय व्याख्यानमालेत मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. करिअर ऑपॉर्च्युनिटीज फॉर ग्रॅज्युएट्स अँड पोस्ट ग्रॅज्युएट या विषयावर आयोजित या व्याख्यानमालेत आज श्री संदीप मोघे, सिनियर डिव्हिजनल मॅनेजर LIC हे विमा क्षेत्रातील करिअर संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. मी या सेवापूर्व परीक्षा केंद्राचे समन्वयक माननीय प्राध्यापक डॉक्टर PS कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांची ओळख करून द्यावी. प्राध्यापक डॉक्टर PS कांबळे सर. शिवाजी विद्यापीठाच्या अनुदान आयोग पुरस्कृत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने या कोरोना महामारीच्या काळात जवळपास सर्व व्यवहार ठप्प झाले होते आणि आता ते हळूहळू सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवरती ज्यांना करिअर करायचं असे तरुण मुलं मुली आता त्यांनी कार्यप्रवण व्हावं, आता त्यांनी कामाला लागावं, त्यांचं करिअर साध्य करण्यासाठी प्रयत्न करावा या हेतूनं शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं आणि UGC नवी दिल्ली पुरस्कृत या दोन्ही संस्थांच्या वतीनं आपण तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलामुलींसाठी 3 दिवसाची व्याख्यानमाला आयोजित केली आहे. तसं हे केंद्र फार जुनं आहे आणि तरुणांना स्पर्धा परीक्षांविषयीचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या केंद्राच्या मार्फत केला जातो. दैनंदिन लेक्चर्स असतात, वेगवेगळी स्पर्धा परीक्षेसाठीचे आवश्यक कौशल्य याविषयीचं मार्गदर्शन असतं आणि त्याचबरोबर जे तज्ज्ञ आहेत, जे या प्रक्रियेतून गेलेले आहेत, त्यांना खूप मोठा अनुभव आहे, अशा लोकांचं मार्गदर्शन या सगळ्यांपर्यंत पोचावं या दृष्टीनं आपण दरवर्षी अनेक अशा तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून या कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आता नुकतीच सुरुवात होत आहे. आपण या कार्यक्रमांना सुरुवात करत आहोत. अजून म्हणावं तशी पूर्वस्थिती निर्माण झालेली नाही आणि त्यामुळं हे जे सत्र आहे हे आपण ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न करत आहोत. रोजगाराच्या संधी, करिअरच्या संधी याचा विचार करत असताना अनेक क्षेत्रांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या रोजगारविषयक संधी असू शकतील आणि त्यासाठी नेमकी तयारी तरुणांनी काय करायला पाहिजे या संबंधीचं मार्गदर्शन, या संबंधीचा ज्वलंत अनुभव हा या तरुणांपर्यंत पोचावा अशा प्रकारची भूमिका या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची आणि शिवाजी विद्यापीठाची असते. आणि हे करण्यामध्ये दिल्लीचा अनुदान आयोग हे आपल्याला मदत करत असतं. हे सगळं करत असताना अर्थव्यवस्थेची जी वेगळी क्षेत्र आहेत या क्षेत्रांमधल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा आजपासूनचा या वर्षातला पहिला प्रयत्न आहे. आणि मला आनंद वाटतो की आजच्या या पहिल्या व्याख्यानासाठी संदीप मोघे सर आम्हाला लाभलेले आहेत की जे एक ज्येष्ठ आहेत, LIC मध्ये एक मोठ्या पदावरती काम करत आहेत आणि खूप मोठा त्यांना अनुभव आहे, खूप मोठा प्रशासकीय अनुभव आहे, स्पर्धा परीक्षांचा अनुभव आहे आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं जे तज्ज्ञ आहे, त्यांचं जे स्किल आहे, त्यांचं जे एक्सपर्टाईज आहे, ते सगळं एक्सपर्टाईज या आमच्या मुलांपर्यंत या तरुण पिढीपर्यंत जावं या दृष्टीनं आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत. आणि प्रत्येक व्याख्यानामध्ये एका वेगळ्या क्षेत्रावरती आपण लक्ष केंद्रित करत आहोत. आमची भूमिका अशी आहे, आमचा हेतू असा आहे की त्या क्षेत्रामध्ये आपण सखोल जावं, त्या क्षेत्रामध्ये आपण व्यापक जावं आणि ही जी तरुण पिढी आपलं करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे, खूप मोठी मेहनत कष्ट करत आहे, त्यांच्या कष्टाला फळ मिळावं अशा प्रकारची अत्यंत प्रामाणिक इच्छा आणि अपेक्षा ही विद्यापीठाची आणि या परीक्षा मार्गदर्शन केंद्राची आहे. या पार्श्वभूमीवरती सगळ्या सहभागी झालेल्या या पार्टिसिपंट्स, आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते आहेत ते संदीप मोघे सर आणि माझे सगळे होस्ट, माझे सहकारी विद्यापीठातले ज्या या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत, या सगळ्यांचं या केंद्राच्या वतीनं, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीनं आणि विशेष म्हणजे या शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं मी अत्यंत मनपूर्वक स्वागत करत आहे. या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये माननीय कुलगुरू, माननीय रजिस्ट्रार, सगळे अकाउंट्स अँड फायनान्स ऑफिसर आणि सगळे सहकारी
यांचं योगदान यामध्ये लागलेलं आहे आणि माझे सगळे सहकारी यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. मला असं वाटतं की मी फार वेळ न घेता आणि आजच्या तज्ज्ञांचं ओळख फार करून न देता त्यांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या व्याख्यानातून खऱ्या अर्थानं आपल्याला मार्गदर्शन मिळेल आणि ते मार्गदर्शन आपण घेऊया आणि अधिकाधिक त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये, कृतीमध्ये वापर करून ही जी तरुण पिढी आहे की ज्या ध्येयानं, उद्दिष्टानं प्रेरित झालेली आहे आणि रात्रंदिवस ती काम करते, त्यांना ते साध्य करण्यासाठी आपण मदत करूया असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. पुनश्च मी तुम्हा सर्वांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो आणि आजचे जे वक्ते आहेत माननीय संदीप मोघे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं. सहभागी पार्टिसिपंट्सना एवढी विनंती की त्यांचे काही प्रश्न असतील, त्यांच्या काही शंका असतील तर त्यांनी चॅटबॉक्सच्या माध्यमातून त्यांनी ते प्रश्न आम्हाला विचारावेत, म्हणजे सरांचं व्याख्यान झाल्यानंतर आपल्याला चर्चा घडवून आणता येईल. त्यासाठी युट्यूब समजा आपल्याला आपल्या नियोजित संख्येपेक्षा जास्त जर सहभागी वाढले तर कदाचित प्रवेश आम्ही बंद करू. त्यावेळेला युट्यूबच्या लिंक दिलेल्या आहेत आपण डे वाईज 3 दिवसाच्या, त्यामध्ये ते सहभागी होऊ शकतील. आणि पुनश्च तुम्हा सर्वांचं, प्रामुख्यानं संदीप मोघे सरांचं मी मनापासून स्वागत करतो आणि विद्यापीठाच्या वतीनं मी त्यांना आमंत्रण देतो त्यांचं मनापासून स्वागत करून त्यांनी त्यांच्या व्याख्यानासाठी सुरुवात करावी आणि आम्हाला मार्गदर्शन करावं, आमच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करावं की जेणेकरून विमा क्षेत्र की जे आता सातत्यानं वाढत चाललेलं आहे. एका तज्ज्ञानं असं म्हटलं होतं की प्रत्येक व्यक्तीचा विमा पाहिजे आणि विमा ही सरकारची मक्तेदारी पाहिजे. या पार्श्वभूमीवरती विम्याच्या माध्यमातून ज्या काही रोजगार संधी निर्माण होऊ शकतील त्या सगळ्या रोजगार संधी या माझ्या तरुण मित्रांना, या तरुण मुलींना त्या मिळाव्यात यासाठीची प्रेरणा, प्रोत्साहन मोघे सरांच्या व्याख्यानातून निश्चितपणे येईल. याबद्दल मला कुठल्याही प्रकारची शंका, माझं कुठलंही दुमत नाही. पुनश्च मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि मोघे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. व्याख्यानानंतर काही प्रश्न चॅटबॉक्समध्ये येतील, त्याची चर्चा सरांशी होईल आणि अशा प्रकारे आजचा कार्यक्रम होईल. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या शिवाजी विद्यापीठाचं जे करिअर मार्गदर्शनाबद्दलचं जे युनिट आहे ते आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, कांबळे साहेबांना, त्या कार्यक्रमाचे संयोजक श्री कांबळे साहेब, विद्यापीठाचे मान्य कुलगुरू आणि विद्यापीठातील सर्व या आयोजनामध्ये सहभागी असलेले सर्व विद्यापीठातील प्राध्यापक वृंद, इतर इन्स्टिट्यूट स्टाफ आणि आज या वेबिनार मध्ये प्रामुख्याने उपस्थिती ज्यांची आहे, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ते माझे सर्व तरुण युवक आणि युवतींना. हा जो आजचा माझा हे जे कॅप्सूल आहे, हे जे व्याख्यान आहे, याचं एक 3 भागांमध्ये मी सांगू इच्छितो. पहिलं हे की जो ओव्हरऑल सिनेरिओ सध्या आहे करिअरच्या बाबतीतला, याच्याबद्दल एक 5-7 मिनिटं आपण बोलूयात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो असतो करिअरच्या सिलेक्शनच्या बाबतीतला, त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक तरुण, प्रत्येक तरुणीला हे माहित पाहिजे की आपल्याला नेमकं, नाहीतर काय होतं, बऱ्याचदा आपण एका विशिष्ट मार्गाने जातो, त्याच्यामध्ये बरीचशी इन्व्हेस्टमेंट करतो, दोन्ही इन्व्हेस्टमेंट, श्रमांची इन्व्हेस्टमेंट करतो, पैशाची इन्व्हेस्टमेंट करतो, शिक्षणाची इन्व्हेस्टमेंट करतो आणि काही वर्षांनी लक्षात येतं की अरे हा माझा मार्ग नाही. त्यामुळे माझ्या करिअर कडून, आता तुम्ही सगळे मुलं मुली जे 22, 20, 22, 23, 24 वर्ष तुमची वय असतील, त्यांनी करिअर निवडताना कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे हे आपण थोडे 5-7 मिनिटात बघूयात. आणि त्यानंतर उरलेल्या वेळामध्ये लाईफ इन्शुरन्स सेक्टर जे आहे, लाईफ इन्शुरन्स सेक्टरची सध्याची स्थिती आणि त्या सेक्टरमध्ये, लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये अवेलेबल ज्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला सगळ्यांना आहेत, या 3ऱ्या पार्ट मध्ये आपण त्याच्यावर बोलूयात. कांबळे सर, ऐकू येतोय ना आवाज माझा? येते सर, ऐकायला येतो. तर मित्रांनो, या 3 पार्ट मध्ये आपण आजचं आपलं व्याख्यान ठेवूयात. सगळ्यात आधी, म्हणजे काही बोलायला सुरुवात करायच्या आधी, मी आजच्या तरुण पिढीचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मनपूर्वक अभिनंदन याच्यासाठी की आजची तरुण पिढी
किंवा आजची ही जी पिढी आहे, माझं हे आता या व्याख्यानासाठी उपस्थित असलेली या तरुण पिढीचं आणि आधीच्या पिढीचं, म्हणजे थोडक्यात आमच्या पिढीचं, आता साधारण माझी मुलगी सुद्धा तुमच्या एवढीच आहे, तुमच्या सगळ्यांनी एवढी आहे. तर आमची जी पिढी आहे ती आणि तुमची पिढी याच्यामध्ये फरक जो आहे हा खूप मोठा पॉझिटिव्ह फरक आहे. नॉर्मली मित्रांनो आपल्याला असं आधीच्या पिढीकडून ऐकायला मिळतं की आता नवीन पिढीत येऊ नाही काम करत नाही, असं एक थोडस नकारात्मक सूर ऐकू येतो. माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे, या नकारात्मक सुराकडे बिलकुल लक्ष देऊ नका, कारण ही सवय असते जुन्या पिढीची. आमच्या वेळेस असंच व्हायचं, जुन्या पिढीचं नवीन पिढीकडे जेव्हा ज्ञानाचं स्थानांतरण व्हायचं तेव्हा मग आमच्यात हे होतं, तुम्ही असं करत नाही, आम्ही अमुक करत होतो, तुम्ही तमुक करत नाही. पण जर ऑब्जेक्टिव्हली मी जेव्हा बघतो, ऑब्झर्व करतो, माझा अनुभव असा आहे की नवीन पिढी, तुमची जी पिढी आहे ही सध्या जास्त श्रम करते, जास्त स्पर्धात्मक परिस्थितींना आजच्या पिढीला तोंड द्यावं लागतं. एक छोटस उदाहरण सांगतो. मी ज्या समजा एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये, टोटल पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी 12वी उत्तीर्ण झालो तेव्हा आम्हाला ऑप्शन जास्त नव्हतेच. एक दोन इंजिनिअरिंग कॉलेजेस होते, एक दोन मेडिकल कॉलेजेस होते, आणि आता तुमच्या समोर ऑप्शन भरपूर आहेत. आणि ऑप्शन भरपूर असल्यामुळे कित्येक पटीने स्पर्धा सुद्धा वाढलेली. आणि मित्रांनो, तुम्ही सगळे या स्पर्धेला यशस्वीपणे तोंड देताय आणि भरपूर डाटा सध्या जो अवेलेबल आहे, या डाटामधून आपल्याला जो चॉईस घ्यायचा असतो, सिलेक्ट करायचा असतं, या सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला एक विजडम किंवा कौशल्य किंवा शहाणपण आवश्यक असतं. हे तुमच्या सगळ्यांकडे आहे, याचं मला खूप कौतुक वाटतं. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नवीन पिढी एक सकारात्मक रीतीने, अगदी देशभरणीचं कार्य तर आहे, पण स्वतःचं करिअर घडवणं, आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे या समाजाला पॉझिटिव्ह काहीतरी आपण देणं लागतो, ही जी भावना आहे ही आजच्या पिढीमध्ये मला सर्वाधिक जास्त दिसते. त्यामुळे सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचं इथे अभिनंदन करतो. मित्रांनो, आपला आजचा जो विषय आहे किंवा हे जे प्रयोजन आहे कांबळे सरांनी आणि त्यांच्या तुमच्या शिवाजी विद्यापीठाने केलेलं आहे, ते म्हणजे करिअरच्या संदर्भात. आता करिअरचा जर तुम्ही सिनारिओ बघितला तर आता जसं कांबळे सरांनी म्हणलं तसं एक थोडस कोविडची एक सावली आपल्यावर आहे सध्या. पण एक 2-3 गोष्टी तुम्हाला मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही स्वतःची जे मास्क लावणं आहे किंवा जे इन्स्ट्रक्शन्स या संदर्भात देण्यात आलेल्या असतील, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आहे, या सगळ्यांचं अगदी काटेकोरपणे पालन करा, गर्दीच्या ठिकाणी टाळा. पण याचबरोबर आपल्याला आपलं जे गाडा चालू आहे, पूर्ण अर्थव्यवस्थेचा गाडा चालू आहे, समाज व्यवस्थेचा गाडा चालू आहे, आपल्या जीवनाचा जो गाडा चालू आहे, हा कुठेही त्याच्यामध्ये खीळ सध्या बसलेली नाहीये. हा गाडा अजून जास्त सुरळीतपणे कसा चालू राहील याच्यावर आता लसी व्हॅक्सिनेशन सुद्धा येत आहे, फार काळ राहील असं वाटत नाही. पण जर आपल्या करिअरचा विचार केला तर आजपासून इथून पुढे आपल्याला 25 वर्ष, 30 वर्ष, आपल्याला 35 वर्ष करिअर करायचं आहे. आणि आपल्या शिक्षणामध्ये आपण आतापर्यंतचा जो 15-20 वर्षाचा काळ शिक्षणासाठी आपण व्यतीत केलेला आहे, या दोन्ही काळ इतके मोठे आहेत की करोनाचा एक छोटासा वर्ष, 1.5 वर्षाचा काळ हे फार काही मोठा काळ त्याच्यामध्ये तो नाहीये. त्यामुळे मित्रांनो, आपण पूर्ण फोकस जो आहे हा आता इथून पुढे तुमचं करिअर कसं असणार आहे याच्यावर तुम्हाला सगळ्यांना ठेवायला पाहिजे. ओव्हरऑल सिनारिओ बघायचा तर तुम्हाला माहितीये, करिअर अपॉर्च्युनिटी ज्या असतात त्या आपल्या मुख्यपणे 2 सेक्टर्स मध्ये विभागलेल्या आहेत. पहिलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि दुसरं सर्व्हिसेस सेक्टर. तुम्ही जर तुमच्यापैकी इकॉनॉमिक्स, कॉमर्स शिकणारे मुलं असतील तर त्यांच्या निश्चितच हे लक्षात येईल की गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये जीडीपी मध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन किंवा जीडीपीचा जो ग्रोथ आहे त्या ग्रोथ मध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन सर्व्हिस इंडस्ट्रीचं. आतापर्यंत मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन होतं, शेतीचं तर आहेच, प्रश्नच नाहीये. पण मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसिंग इंडस्ट्रीमध्ये ज्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट असे 2 प्रकार पडतात, आणि सर्व्हिसिंग इंडस्ट्री जी आहे किंवा सर्व्हिसेस सेक्टर जे आहे त्याच्यात मध्ये सुद्धा पब्लिक आणि प्रायव्हेट असे 2 प्रकार पडतात. तर त्यामुळे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस या दोन्हीमध्ये डिस्टिंग्विशिंग फार डिटेल मी आता जाणार नाही, तो आपला विषय नाहीये.
पण तुम्हाला आता आधी सुरुवातीला हे ठरवलं पाहिजे की आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जायचंय का सर्व्हिसिंग सेक्टर मध्ये जायचं. दोन्हीचे आपले आपले प्लस आहेत, दोन्हीचे आपले प्रोज आहेत, कॉन्स आहेत. आणि पब्लिक सेक्टर मध्ये आपल्याला जायचंय की प्रायव्हेट सेक्टर मध्ये जायचं, हे आपल्याला सुरुवातीला ठरवायला पाहिजे. फायदे सगळ्यांमध्ये आहेत, असं नाही की एक सेक्टर डावं एक सेक्टर उजवं आहे अशा प्रकारचा कोणता भाग नाही. पण हे ठरवायचं कसं, हे ठरवताना काही ठळक मुद्दे आपल्याला जे समोर ठेवायचे ते पण मी येणाऱ्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि दुसरं सेक्टर कोणतंही जरी असलं, जे तुम्ही सेक्टर निवडणार असाल, समजा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही काम करणार असाल तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ते सेक्टर जे आहे हे स्टेबल आणि ग्रोईंग आहे. कारण आपला करिअरचा जो पुढचा भाग हा मोठा कालखंड राहणार आहे, 25-30 वर्षाचा कालखंड राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी जे सेक्टर निवडणार आहे ते स्टेबल आणि ग्रोईंग आहे. म्हणजे असं होऊ नये, आता स्टेबल आणि ग्रोईंग आहे हे आपण कसं ठरवणार. स्टेबल म्हणजे जे भक्कम पायावर सेक्टर आधारित आहे किंवा नाही. सेक्टरमध्ये कोणते सेक्टर येतात, बरेच येतात, जसं बँकिंग आहे, आता आपण ज्याच्यावर चर्चा करणार आहोत ते लाईफ इन्शुरन्स सेक्टर आहे, त्याच्यानंतर IT सेक्टर आहे, फार्मास्युटिकल सेक्टर आहे, हेवी इंजिनिअरिंग सेक्टर आहे, डिफेन्स सेक्टर आहे, इव्हन गव्हर्नमेंटचे वेगवेगळे IAS, IFS, IRS अशा पद्धतीचे वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज तुम्हाला अवेलेबल आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्टॅबिलिटी आणि प्लस हे सस्टेन राहायला पाहिजे पुढच्या 25-30 वर्षामध्ये. तुम्ही बरेचसे सेक्टर्स बघितले असतील की जे पर्टिक्युलरली प्रायव्हेट सेक्टरमध्ये की इव्हन पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग सुद्धा जे होते ते सुद्धा काही कारणाने त्यांनी बदलत्या परिस्थितीशी जुळवून न घेतल्यामुळे मागे पडलेले सुद्धा आपण बघतो. तर त्यामुळे येणाऱ्या 25-30 वर्षामध्ये कोणतं सेक्टर स्टेबल राहील. आता स्टेबल सेक्टर जे राहणार आहे ते कसं ठरवायचं. सगळ्यात एक छोटासा, अगदी मी जे सांगणार आहे तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये आणि आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये कळण्याला किंवा समजण्यासाठी सोयीचं होईल अशा पद्धतीने सांगणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे बघायला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये नीड ऑफ द सोसायटी काय. जसं फॉर एक्झाम्पल IT सेक्टर किंवा कॉम्प्युटर सेक्टर, याच्यामध्ये नीड ऑफ द सोसायटी आहे, त्याच्यामुळे ते ग्रोईंग सेक्टर राहणार आहे. इन्शुरन्स सेक्टर इज वन ऑफ, कारण इन्शुरन्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला आपल्या GDPच्या फक्त 3% साधारण शेअर सध्या इन्शुरन्स सेक्टरचा आहे. आणि जर तुम्ही डेव्हलप कंट्रीजचं जर अर्थव्यवस्था बघितली, थोडी एक नजर त्यांच्या बॅलन्स शीटवर टाकली, त्या देशांच्या अर्थसंकल्पावर जर टाकली, तर तुमच्या लक्षात येईल की प्रगत देशांमध्ये, अमेरिका आणि युरोपियन कंट्रीजमध्ये, इव्हन जपानमध्ये सुद्धा इन्शुरन्सचं GDP मधलं जे प्रपोर्शन आहे ते ॲज हाय ॲज 15 to 20%. त्यामुळे भारतामध्ये आपल्याला खूप मोठा स्कोप इन्शुरन्स सेक्टरमध्ये इथे आहे. मी स्वतः LIC मध्ये सिनियर ट्रेनिंग मॅनेजर म्हणून काम करतो. मी क्लास 1 ऑफिसर म्हणून LIC मध्ये जॉईन झालो ॲज अ असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. आणि त्याच्यानंतर विविध पदावर काम करत करत आता या स्टेजला कोल्हापूर डिव्हिजन मध्ये मी आमच्या जवळपास 28 ब्रँचेस या 3 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या आहेत. त्याचं एकंदरीत सगळ्याच बाबतीमध्ये मार्केटिंग असो, फायनान्स अँड अकाउंट्स असो, IT असो, या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे आमचे HODs आहेत त्या सगळ्यांना मी इथे लीड करतो. आणि एक LIC बद्दल एकाच वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की LIC ची जी स्थापना झालेली आहे ही LIC ऍक्ट पार्लमेंटमध्ये 1956 ला जेव्हा बँकिंग आणि इन्शुरन्सचं नॅशनलायझेशन झालं तेव्हा या ऍक्ट नुसार LIC ची स्थापना झाली. आणि मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की LIC ही जी कंपनी आहे किंवा LIC हे जे कॉर्पोरेशन आहे याच्यामध्ये गव्हर्नमेंटची भागीदारी फक्त 5 कोटीची आहे सुरुवातीला. जे सुरुवातीला सीड कॅपिटल ज्याला आपण म्हणतो, सुरुवातीचा मूळ भाग भांडवल ज्याला म्हणतो, 5 कोटी रुपये टाकून LIC ची स्थापना 1956 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, भारत सरकारने केली आहे. आणि त्याच्यानंतर LICचा विकासाचा प्रवास इथून पुढे सतत चालू राहिलेला आहे. आणि LIC मध्ये गव्हर्नमेंटला LICला जो बेनिफिट होतो किंवा जो प्रॉफिट होतो तो प्रॉफिट दरवर्षी जो प्रॉफिट होतो 95% जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट आपले जे पॉलिसी होल्डर्स आहेत, ज्यांनी पॉलिसी घेतलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये बोनसच्या स्वरूपात वाटला जातो. आणि फक्त 5% प्रॉफिट जो आहे दरवर्षीचा, हा 5% प्रॉफिट हा गव्हर्नमेंटला LIC डिव्हिडंडच्या स्वरूपात देते.
लक्षात घ्या, 5 कोटीचं 1956 सालीचं जे भाग भांडवल आहे त्याच्यावर दरवर्षी मिळणाऱ्या प्रॉफिटच्या 5% प्रॉफिट, म्हणजे 100 रुपये जर प्रॉफिट असेल तर त्यातले 5 रुपये गव्हर्नमेंटला जातात आणि 95 रुपये हे पुन्हा आपल्यामध्येच म्हणजे जनतेमध्ये, पॉलिसी होल्डर मध्येच बोनसच्या स्वरूपात वाटले जातात. मागच्या वर्षी जो गव्हर्नमेंटला दिलेला शेअर होता 5% फक्त, तर हा 5% जो शेअर आहे याची अमाऊंट होती मित्रांनो 2430 कोटी रुपये. 5% प्रॉफिटची अमाऊंट बघा, 2430 कोटी. एवढी मोठी अमाऊंट एलआयसीने गव्हर्नमेंटला त्यांच्या फक्त 5 कोटीच्या भाग भांडवलावर दिलेली. त्यामुळे तुम्हाला एलआयसीचा जो रोबस्टनेस आहे, एलआयसी पायावर जी उभी आहे, एलआयसीच्या जवळपास 3-3.5 ब्रँचेस पूर्ण भारतभरामध्ये सगळे मिळून आहेत. विविध ऑफिसेस आहेत, पूर्ण भारतभरात पसरलेलं आहे. इव्हन इंटरनॅशनल लेव्हलला पण 8-10 देशांमध्ये एलआयसीचे ऑफिसेस आहेत. शिवाय एलआयसीचे बाकी म्युच्युअल फंड असेल किंवा हाऊसिंग लोन असेल, क्रेडिट कार्ड असेल, या सगळ्या फायनान्शियल सेक्टर मधल्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. आता मित्रांनो, आजच्या विषयाला अनुसरून दुसरा महत्वाचा पॉईंट हा आहे की तुमच्या करिअर कडून ऍज अ कॅन्डिडेट, ऍज अ युवक युवती, विद्यार्थी विद्यार्थिनी, तुम्हाला तुमच्या करिअर मध्ये आपण नॉर्मली काय बघतो. ऍक्च्युअली आता ही मीटिंग थ्रू वेबिनार असल्यामुळे तेवढं इंटरॅक्शन फार होणार नाही. जर आपण फेस टू फेस बोलत असलो असतो तर तुमच्याकडून एक्सपेक्टेशन जाणून घ्यायला मला आवडलं असतं. पण मी काही जे मला तुमच्यासारख्या मुलांकडून इंटरॅक्शन करताना किंवा माझ्या स्वतःच्या अनुभवावर आधारित ज्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये पहिलं एक्सपेक्टेशन आपलं असतं की पगार तर आपल्याला पाहिजे. पगारासाठीच आपण किंवा इन्कम साठी आपण कोणतीही सर्व्हिस किंवा कोणतंही करिअर आपण करत असतो. आणि हा पगार असा असावा की एक डिसेंट लाईफस्टाईल आपल्याला जगता येईल, म्हणजे ज्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे आपल्या ज्या पूर्ण आयुष्यातल्या गरजा असतात, सगळ्या गरजा या चांगल्या पद्धतीने आपल्या पूर्ण व्हायला पाहिजेत. मग त्यात येणाऱ्या काळामध्ये मुलांची शिक्षण असो, घर बांधणं असो, डे टू डे बेसिसवरचा जो खर्च असतो तो असो, या सगळ्यांमध्ये एक चांगलं अर्निंग आपलं असावं, ही पहिली अगदी बेसिक मुद्दा आहे, ज्याचं पर्पजच आहे नोकरी करण्याचा. दुसरं काय असतं आपण बघतो, जॉब सॅटिस्फॅक्शन. जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे काही नाही विशेष, जो जॉब आपण करणार आहोत त्या जॉबमध्ये जे काही काम आपल्याला करावं लागतंय ते आणि आपला स्वभाव, आपले छंद, आपल्या प्रायोरिटीज याचं मॅचिंग होत आहे हे आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्शन आपल्या ज्या लाइकिंग आहेत त्याचं आणि जे आपल्याला काम करायचंय त्या दोन्हीची सांगड जर चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्हली घालता आली, आनंददायी सांगड जर त्यांची असेल, त्याला आपण जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो. त्याच्यानंतर करिअरमध्ये दुसरा अजून काय बघतो, प्रॉस्पेक्ट्स काय. आज मी समजा एखाद्या एलआयसी सारख्या ऑर्गनायझेशन मध्ये जॉईन झालो, समजा मी फॉर एक्झाम्पल क्लेरिकल केडर मध्ये मी जॉईन झालो किंवा मी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून जॉईन झालो, तर मला येणाऱ्या माझ्या 25-30 वर्षाच्या करिअरमध्ये मी पुढे कसं जाणार. आता पुढे जाणं हे सुद्धा दोन अर्थांनी. पहिलं हे की अर्निंग नुसार, म्हणजे माझा पगार किंवा माझं इन्कम किती वाढणार, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा रिस्पॉन्सिबिलिटी वाईज, म्हणजे मला रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या किती वाढणार आहेत किंवा माझे जे पॉवर्स असतात विद इन द ऑर्गनायझेशन जे काय असतील. जसं तुमच्यापैकी तुम्ही आय एस ऑफिसर होईल, आय एस ऑफिसर डेप्युटी कलेक्टर म्हणून लागणार आणि नंतर कमिशनर म्हणून गेल्यानंतर निश्चितच जे अधिकार असतात त्या अधिकारांमध्ये सोशल स्टेटस मध्ये वाढ होत असते. तर या दोन्ही दृष्टीने माझ्या नोकरीमध्ये प्रॉस्पेक्ट्स माझे काय राहणार आहेत हे आपण बघतो. त्याच्यानंतर याच्याबरोबरच अजून माझी पर्सनल ग्रोथ होईल की नाही, हा फार महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण बऱ्याचदा काय होतं की तुमच्या ऑफिस जरी होत असले तरी सुद्धा आपल्या पर्सनॅलिटी मध्ये एक बेटर ग्रोथ, म्हणजे चांगल्या पद्धतीने ग्रोथ होणं आवश्यक आहे. आणि हे जॉब सॅटिस्फॅक्शन आणि सेल्फ सॅटिस्फॅक्शन साठी फार आवश्यक आहे. तर हे जेव्हा जॉब सॅटिस्फॅक्शन आणि सेल्फ सॅटिस्फॅक्शन साठी जी ग्रोथ आहे, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतील की मी नवीन काय शिकलो. समजा ज्या फील्डमध्ये मी काम करतो, फॉर एक्झाम्पल मी जेव्हा इन्शुरन्स सेक्टर मध्ये आलो, त्याच्या आधी माझं फक्त ग्रॅज्युएशन सायन्समध्ये ग्रॅज्युएशन होतं, बेसिक डिग्री होती. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी लगेच माझ्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये मी माझ्या करिअरला सुरुवात केली. पण आल्यानंतर मग जेव्हा माझ्या लक्षात आलं की मला इथे अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत आणि संधी मिळाल्यामुळे मी पुढे शिक्षण माझं चालू ठेवलं आणि या शिक्षणामध्ये MBA फायनान्स केलं. त्यानंतर इन्शुरन्सचे आमचे इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे, त्याचे काही परीक्षा असतात त्या परीक्षा दिल्या.
या पद्धतीने करिअर बरोबरच स्वतःची पर्सनॅलिटी मध्ये काही माझी ग्रोथ होतीये का हे पण मला बघायला पाहिजे. याचा विचार सुद्धा तुम्ही सगळ्यांनी करावा असं मला वाटतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते वर्क लाईफ बॅलन्स. आतापर्यंत बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल, पर्टिक्युलरली कोल्हापूर सारख्या शहरामध्ये तर ठीक आहे, पण पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये आता बरेच लोक म्हणजे आपल्या कोल्हापूर सारख्या भागातून पुणे मुंबईकडे जाणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. तुमच्यापैकी पण कुणी जाणार असाल, जाण्याच्या विचारात असाल, पण तिथे गेल्यानंतर जे सिटीतले हॅसल्स असतात या सगळ्यांमुळे वर्क लाईफ बॅलन्स आपल्याला कितपत मानवणारा आहे हे आपल्याला, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या ठरवायच्या. याच्यामध्ये तुम्हाला कोणी मॅथमॅटिक्स नाहीये की 1 आणि 1 हे 2 होतील 3 होतील असं काही कोणी सांगणार नाहीये. फक्त हे मुद्दे तुम्हाला तुमच्या विचारासाठी मी तुमच्या समोर ठेवतोय की सुरुवातीला आपण तरुण असतो, आपल्याला ठीक आहे बरोबर आहे सगळं, या अमुक पगार तमुक पगार, पण रोजचे मग मला 12 तास काम करावं लागतंय, 14 तास काम करावं लागतंय. ठीक आहे, ते काम करायला पण हरकत नाही. तुम्ही जर ते एन्जॉय करत असाल तर ते काम बिलकुल करा. पण जर तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन नसेल आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळत नसेल तर मग या कामापेक्षा आपण अजून बेटर काम दुसरं निवडू शकतो का, अशा पद्धतीचा जो विचार असतो हा एक नेहमी डोक्यात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर सिक्युरिटी हा एक मुद्दा आहे. जॉब सिक्युरिटी तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा की गव्हर्नमेंटमध्ये जॉब सिक्युरिटी असते, प्रायव्हेटमध्ये जॉब सिक्युरिटी, गव्हर्नमेंट जॉब इतकी नसते. याच्यात थोडासा वेगळा मुद्दा मी असं मांडेल की जॉब सिक्युरिटी ही पर्टिक्युलर डिपार्टमेंट किंवा पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन याच्यापुरती न ठेवता फील्ड साठी ती जॉब सिक्युरिटी ठेवा. जसं फॉर एक्झाम्पल मी सुरुवातीला सांगितलं की फील्ड आपण निवडताना, सेक्टर निवडताना जर आपण स्टेबल आणि ग्रोईंग स्ट्रॉंग फाउंडेशनवर उभं असलेलं सेक्टर आणि ज्याच्यामध्ये भविष्यामध्ये वाढ होणारं सेक्टर जर आपण निवडलं तर निश्चितच आपल्याला सिक्युरिटी सेक्टरमध्ये राहील. जसं फॉर एक्झाम्पल आयटी सेक्टर आहे, आयटी इव्हन लाईफ इन्शुरन्स मध्ये सुद्धा तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये जरी जॉईन केलं लाईफ इन्शुरन्स मध्ये, ज्याची मी तुम्हाला माहिती पुढे देणार आहे, आणि मी फक्त एलआयसी नाही पूर्ण लाईफ इन्शुरन्स किंवा इन्शुरन्स सेक्टर जसं कांबळे सरांशी बोलणं झालं त्याप्रमाणे आपण त्याच्यावर बोलणार आहोत. तर ते सेक्टर जर सिक्युअर असेल तर तुम्हाला कंपनी शिफ्ट करण्यासाठी सुद्धा स्कोप असतो. म्हणजे इट इज ऍज गुड ऍज सिक्युरिटी. आणि गव्हर्नमेंटमध्ये तर 100% सिक्युरिटी आहेच. त्यामुळे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जर जॉईन करण्याची तुमची वर मी जे आतापर्यंत 5-6 क्रायटेरिया सांगितले त्याप्रमाणे तुमच्या लायकिंगनुसार तुम्हाला गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आवडत असेल, IAS IPS किंवा MPSC ज्या परीक्षा आहेत त्या देऊन जाणं तुमचं ध्येय असेल तर तिथे निश्चितच जॉब सिक्युरिटी नक्कीच आहे. त्याच्यानंतर अजून एक की आपल्या करिअरमध्ये जिथे कुठे काम करणार आहे ती जागा आणि एन्व्हायरमेंट कसं आहे हे पण बघणं आपल्याला फार महत्वाचं आहे. आणि जागा आणि एन्व्हायरमेंट म्हणजे काय, नुसतं जागा म्हणजे कोल्हापूर, पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद असं मी म्हणत नाही. जागा म्हणजे शहर तर आहे, पण त्याशिवाय ती जागा म्हणजे आपल्याला काम करताना आपल्या कामाचं स्वरूप कसं आहे, हे फक्त टेबल वर्क आहे, आपल्याला फिरण्याची आवड आहे. जसं फॉर एक्झाम्पल टुरिस्ट इंडस्ट्रीमध्ये तुम्ही फिरू पण शकता, किंवा जसं फॉर एक्झाम्पल आमच्याकडे डेव्हलपमेंट ऑफिसरच्या पोस्ट आहे, डेव्हलपमेंट ऑफिसरच्या पोस्टमध्ये टेबल वर्क सुद्धा आहे आणि मार्केटमध्ये फिरण्याची सुद्धा संधी आहे. त्यामुळे ती पुन्हा लायकिंग वर, म्हणजे माझी लायकिंग काय, तुमची स्वतःची लायकिंग काय, की तुम्हाला दिवसभर 7-8 तास टेबलवर बसूनच खाली मान घालून काम करायला आवडेल, की तुम्हाला बाहेर फिरून काम करायला आवडेल आणि ज्याच्यासाठी यू विल गेट पेड फॉर, किंवा दोन्हीचं मिक्सचर असेल. अशा पद्धतीने हा एक विचार आपल्याला डोक्यात ठेवायला पाहिजे. आणि एक छोटासा मुद्दा, शेवटचा मुद्दा असा आहे की तुमच्या जॉबमध्ये एक थ्रिल एलिमेंट थोडासा असला पाहिजे. थ्रिल किंवा ऍडव्हेंचर याला म्हणतो. हा थ्रिल एलिमेंट किंवा ऍडव्हेंचर एलिमेंट म्हणजे असं नाही की फक्त हिमालयात चढून जायचं. थ्रिल मी याला म्हणतो की जिथं एक थोडेसे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम तुमच्या समोर येत आहेत आणि यू आर सॉल्व्हिंग दोज प्रॉब्लेम्स, असं आपल्या करिअरमध्ये नेहमी असलेलं एक थोडंसं बरं असतं. कारण ते फारच नाही तर करिअर आपलं जे आपण खूपच साधं मिळमिळीत अशा पद्धतीचं होतं. तर जे थ्रिल तुम्हाला जसं IPS चे जॉब आहेत त्या जॉबमध्ये तुम्हाला मिळू शकतं. आमच्याकडे डेव्हलपमेंट ऑफिसरचे जॉब आहेत, इव्हन आमच्याकडे मॅनेजरियल केडरमध्ये सुद्धा बऱ्याचशा सिच्युएशन्स अशा असतात चॅलेंजिंग की तिथे तुमच्या निर्णय क्षमतेचा कस लागतो. अशा पद्धतीचे इव्हन IRS IFS या केडरमध्ये सुद्धा MPSC थ्रू तुम्ही तहसीलदार झालात, DYSP झालात, PSI जरी झालात तरी सुद्धा या गोष्टींचं फील्ड त्याच्यामध्ये असतं.
तर या गोष्टी ज्या मी 7-8 पॉईंट तुम्हाला सांगितले, हे मित्रांनो प्लीज करिअर सिलेक्ट करताना हे लक्षात घ्या, जेणेकरून एक चांगल्या पद्धतीचं आयुष्य, कारण जे करिअर तुम्ही सिलेक्ट करणार आहात या करिअरच्या बेसिसवरच तुमचं पुढचं आयुष्याचं सक्सेस अवलंबून राहणार आहे. आणि सध्याच्या काळामध्ये जसं मी सुरुवातीला म्हणलो की आमच्या पिढीमध्ये आणि तुमच्या पिढीमध्ये सगळ्यात मोठा फरक हा आहे की तुम्हाला चॉईसेस खूप जास्त आहे, ज्याला डेटा एक्सप्लोजन म्हणतो आपण किंवा इन्फॉर्मेशनचं एक्सप्लोजन ज्याला आपण म्हणतो, असं तुमच्या समोर सध्या खूप आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण मला माझा चॉईस आहे, मला जे करावं लागतं ती माहिती मला मिळते, जे मला करायचं असतं ते मला करायला मिळतं. पण याच्या बरोबरच या डेटामधून किंवा या चॉईसेस मधून चांगला चॉईस निवडणं हे सुद्धा एक चॅलेंज होऊन, हे चॉईस चुकण्याची शक्यता असते. याच्यासाठी आपल्याला जसं आता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे किंवा इतर पुस्तकं आहेत, इतर लोकांची व्याख्यानं आहेत, या सगळ्यांमधून आपल्याला शिकत गेलं पाहिजे आणि चॉईस सगळ्यात चांगला आपल्याला कसा करता येईल हे आत्ताच्या पिढीसमोरचं चॅलेंज आहे. तर हा एक भाग हे सगळं डिसाईड करण्यामागचा आहे. तर मित्रांनो, या 2 पार्ट मध्ये आपण बघितलं की एक ओव्हरऑल सिनारिओ काय असतो इंडस्ट्रीमध्ये, कशा प्रकारचे करिअर अवेलेबल आहेत ते एक आपण बघितलं, आणि त्याच्यानंतर आपल्या करिअर कडून काय एक्सपेक्टेशन्स असायला पाहिजेत किंवा असतात, साधारण याच्यावर आपण चर्चा केली. हे करत असताना अजून एक याच्यामध्ये पॉइंट आहे, सध्या एक नवीन कॉन्सेप्ट तुम्ही ऐकत असाल, वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम होम हा सुद्धा एक नवीन कॉन्सेप्ट आहे जो पूर्ण जगभरामध्ये आता कुठेतरी रुजायला लागला. तर येणाऱ्या काळामध्ये जशी आपली काम करण्याची जी पद्धत होती, या काम करण्याच्या पद्धतीमध्ये ड्रास्टिक चेंजेस या वर्क फ्रॉम होम या कन्सेप्ट नुसार येणार आहेत. वर्क फ्रॉम होम जसं आत्ताची आपली मीटिंग आहे, ही जी मीटिंग आहे आपण आपल्या आपल्या ठिकाणी, तुम्ही तुमच्या घरी किंवा कॉलेजमध्ये बसून हे ऐकत असाल, सर युनिव्हर्सिटीमध्ये बसून हे कंडक्ट करतायत, मी माझ्या केबिन मध्ये बसून तुमच्या सगळ्यांशी संवाद साधतोय. तर या ज्या गोष्टी आहेत, एक नवीन सुरुवात आहे आणि जी खूप इंटरेस्टिंग आहे, चांगली आहे. पण याच्याबरोबर याचे काही लॅक्युनाज असणारच, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये 100% आदर्श कोणतीच गोष्ट नसते, 100% आयडियल कोणतीच गोष्ट नसते. त्यामुळे या सिस्टीम मध्ये पण काही लॅक्युना असणार आहेत. करिअर निवड करताना या गोष्टींचा आपल्याला निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने डीपली आपल्याला विचार करावा. तर मित्रांनो, हा गोषवारा एक थोडक्यात मी एकंदरीत सेक्टरचा आणि आपल्याला करिअर निवडताना कोणत्या गोष्टी आपल्याला बघायला पाहिजेत या संदर्भातला मी घेतला. आता आपण इन्शुरन्स सेक्टरकडे वळू. मित्रांनो, जसं मी सुरुवातीला सांगितलं, आधीचं जे मी बॅकग्राऊंड तुम्हाला सगळं सांगितलं, त्याचं आता आपण जे इन्शुरन्स सेक्टरकडे वळणार आहोत त्याच्याशी फार घनिष्ठ संबंध. कारण इन्शुरन्स सेक्टर सध्या हे असं आहे की मी तुम्हाला सध्याची ओव्हरऑल सिनारिओ जो आहे मार्केटचा, जॉब मार्केटचा, त्याच्यामधले प्लस मायनस आणि इन्शुरन्स सेक्टर जर तुम्ही कम्पेअर केलं तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहे. दुसरं असं की आपले करिअर चॉईसेस जे असतात, करिअरमध्ये आपल्याला जे एक्सपेक्टेशन्स असतात, हे एक्सपेक्टेशन्स ऑलमोस्ट ऑल तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये इन्शुरन्स सेक्टरमध्ये तुमचे निश्चितच पूर्ण होतात. मग ते जॉब सॅटिस्फॅक्शन असो, वर्क लाईफ बॅलन्स असो, किंवा एक बारीकसा ऍडव्हेंचरचा त्याच्यामध्ये भाग असो, किंवा टेबल वर्क आवडत असेल तर टेबल वर्क, जर फील्ड वर्क आवडत असेल तर फील्ड वर्क करायची पण संधी मिळणे असो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सध्या इन्शुरन्स सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा आहे की इन्शुरन्स सेक्टर, जसं मी सुरुवातीला म्हणलो की ग्रोथला खूप मोठा वाव इन्शुरन्स सेक्टरमध्ये आहे. कारण काय की कोणत्याही सेक्टरचं जे त्या देशातलं त्या सेक्टरचं यश किंवा आवाका किंवा त्याचा स्प्रेड जो असतो हा कशावर ठरलेला असतो, त्या सेक्टरचं पर्टिक्युलर सेक्टरचं किती आहे याच्यावर हा हे योगदान हे ठरवत असतो. कोणतं सेक्टर बेटर करताय, कोणतं सॅच्युरेट झालेलं आहे, कोणतं आता बडिंग पोझिशन मध्ये, म्हणजे आता कुठं सुरुवात होती आणि येणाऱ्या काळामध्ये खूप पुढे जाणार आहे. इन्शुरन्स सेक्टरचं जर जीडीपीच्या स्वरूपात आपण जर विचार केला तर आता मी सुरुवातीला म्हणलो त्याप्रमाणे सध्याचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते ऑलमोस्ट 3.5-4% आसपास आहे. आणि ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये हेच पर्सेंटेज 15 ते 20% आहे,
जपानमध्ये हेच पर्सेंटेज जे आहे 25% असतं जीडीपी मधलं इन्शुरन्सचं पर्सेंटेज. त्यामुळे भारताला खूप मोठा स्कोप आहे. कारण एक गोष्ट निश्चित आहे की भारत सध्या विकसनशील किंवा डेव्हलपिंग कंट्री जरी असला तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये भारत विकसित देशांच्या गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने भारताची वाटचाल चालू आहे, विकास चालू आहे, त्या सगळ्याचा विचार करता निश्चितच विकसित देशांच्या पंक्तीमध्ये एक दिवस भारत जाऊन बसणार आहे. आणि तेव्हा निश्चितच इन्शुरन्सचं जे प्रोजेक्शन आहे ते असं आहे की येणाऱ्या 15 ते 20 वर्षामध्ये हे 5% जे प्रमाण आहे हे 15% आमचे जे वेगवेगळे इन्शुरन्स सेक्टर मधले सेमिनार होत असतात, वेगवेगळ्या फोरम्सवर जे ऐकलं जातं, ज्या स्टडीज होतात, त्याच्याप्रमाणे येणाऱ्या 20 वर्षामध्ये 15%पर्यंत 5%वरून हे सेक्टर जाणार आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा ऑपॉर्च्युनिटीज किती मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरं असं आहे की इन्शुरन्स साठीचं जे मार्केट भारतामध्ये अवेलेबल आहे, तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला LIC ची मोनोपोली होती इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये आणि जनरल इन्शुरन्स. तुम्हाला माहित असेल इन्शुरन्स सेक्टरचे मोस्टली 2 भाग आहेत, एक लाईफ इन्शुरन्स आणि दुसरा जनरल इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय की मनुष्याच्या जीवितावरचा विमा लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये उतरवला जातो. म्हणजे थोडक्यात काय की कुटुंबातली जी प्रमुख व्यक्ती आहे किंवा जी ब्रेड अर्नर आहे, ब्रेड विनर जी आहे, जी कमवती व्यक्ती आहे, तिच्यावर कुटुंब पूर्ण अवलंबून असतं. आणि या व्यक्तीचं जर दुर्दैवाने, देव न करो पण दुर्दैवाने जर काही बरं वाईट झालं तर ते कुटुंब उघड्यावर पडतं. ते उघड्यावर पडू नये, त्यांना फायनान्शियली काही प्रमाणात का होईना त्यांचा जो लॉस आहे तो भरून निघावा, हा एक उद्देश इन्शुरन्सचा आहे. आणि दुसरा लॉंग टर्म सेव्हिंग हा एक उद्देश. कारण बोनसच्या स्वरूपामध्ये इन्शुरन्सच्या पॉलिसीवर खूप चांगला परतावा पॉलिसी होल्डरला मिळत असतो. त्यामुळे लाईफ इन्शुरन्स हे मनुष्याच्या जीवनावरचा विमा आणि राहिलेले जे सगळे विमे आहेत ते जनरल इन्शुरन्स मध्ये. म्हणजे कोणते, तुमचा मोटर गाडीचा विमा तुम्ही काढता ते असतील, बिल्डिंगचा विमा असतो, आपल्या कॅटल स्टॉक ज्याला आपण म्हणतो लाईफ स्टॉक, जनावरांचा विमा असतो तो असतो, पिकांचा विमा असतो. म्हणजे थोडक्यात मनुष्य सोडून बाकी सगळ्यांचा जो विमा आहे, मोठमोठे इंडस्ट्रीचे विमे असतात, मोठमोठे गोडाऊन जे असतात त्यांचे पण विमे असतात. जहाज जी परदेश गमन किंवा जी मालाची वाहतूक करत असतात, खूप मोठी इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये विम्याला खूप मोठा स्कोप आहे. तर हे जनरल इन्शुरन्स झालं. या दोन्ही इन्शुरन्स सेक्टरमध्ये खूप मोठा स्कोप इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आहे. मग आता लाईफ इन्शुरन्स मध्ये तुम्ही बघितलं असेल की सुरुवातीला LIC ची मोनोपोली होती 1956 पासून, ती साधारण 1998-99 किंवा 2000 पर्यंत मोनोपोली होती. त्यानंतर वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या गव्हर्नमेंटनी या इन्शुरन्स सेक्टरमध्ये अलाउ केलं, जे इन्शुरन्स सेक्टर ओपन केलं. आणि त्याच्यामुळे जवळपास 22 वेगवेगळ्या म्हणजे वर्ल्डच्या रिनोन कंपन्या, त्याच्यामध्ये प्रुडेन्शियल तुम्ही नाव प्रुडेन्शियल कप म्हणून मध्ये क्रिकेटचं स्पॉन्सरशिप झाली होती. प्रुडेन्शियल कंपनी ही जवळपास 350 वर्ष जुनी कंपनी आहे ग्रेट ब्रिटनची, इंग्लंडमध्ये. या मोठमोठ्या कंपन्यांनी भारतामध्ये येऊन ऑफिस सुरू करणं किंवा त्यांचा बिझनेस सुरू करणं, याचं मुख्य अट्रॅक्शन त्यांना 2 गोष्टींचं होतं. एक तर जीडीपी मधलं इन्शुरन्सचं प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे आपल्याला खूप स्कोप जास्त आहे. आणि भारताची जी टोटल लोकसंख्या आहे, टोटल लोकसंख्या आपली सध्या साधारण 1,32,33 कोटीच्या आसपास आहे. 132-33 कोटीच्या लोकसंख्येच्या देशामध्ये इन्शुरन्स जे LIC ने केलेला आहे हा जवळपास 30 कोटी पॉलिसी इन्शुरन्स LIC पोहोचू शकलेली आहे. अजून जवळपास 90 ते 100 कोटी लोकांपर्यंत अजून पोहोचलेले नाहीये. प्रायव्हेट कंपनी असेल किंवा लाईफ इन्शुरन्स कोणतीही कंपनी असेल, लाईफ इन्शुरन्सची प्रोटेक्शन आहे किंवा त्याचे जे फायदे आहेत ते अजून जवळपास 90 ते 100 कोटी लोकांपर्यंत पोहोचले नाही. म्हणजे देयर इज अ ह्यूज मार्केट इन दिस कंट्री. त्यामुळे एवढ्या 20-22 कंपन्या बाहेरून भारतामध्ये आल्या आणि त्यांनी त्यांचे ऑफिसेस सेट केले जे चांगल्या पद्धतीने चालतात. अर्थात मी LIC काम करतो म्हणून, आणि असं सुद्धा जर LIC ची बॅलन्स शीट बघितली तर मी अभिमानाने सांगू शकेल की इतकं गेल्या 20 वर्षामध्ये हे सेक्टर ओपन अप होऊन सुद्धा LIC चा जो मार्केट शेअर आहे हा अजूनही 75-80% मध्ये आहे. उरलेल्या ज्या 20-22 कंपन्या आहेत त्या उरलेल्या 20% मध्ये आहेत. LIC चा शेअर
75 ते 80% आज सुद्धा LIC कायम ठेवण्यामध्ये यशस्वी झालेली आहे. याचं कारण LIC चा रोबस्टनेस आणि LIC ची जी विश्वासार्हता समाजामध्ये आहे, आपल्या भारतामध्ये आहे, याच्या जोरावर LIC नी इतकं चांगलं यश संपादन केलेलं आहे. आता मित्रांनो, इन्शुरन्स मध्ये कोणतीही कंपनी असेल, LIC की असेल किंवा प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी असेल, या कंपन्यांमध्ये तुम्ही LIC चं सांगतो, LIC मध्ये जर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असेल तर 3 लेवलला तुम्ही एंट्री करू शकता LIC मध्ये. पहिली आहे क्लेरिकल लेवलला एंट्री, ज्याला आम्ही असिस्टंटची पोस्ट म्हणतो. त्याच्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होत असतात. आता मागच्या वर्षी एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम झाली, पूर्ण भारतभरामध्ये जवळपास 8000 असिस्टंटची भरती केली. याची माहिती तुम्हाला वेळोवेळी आमची licindia.com म्हणून एक साईट आहे किंवा आपल्या माध्यमांमधून, वृत्तपत्रांमधून याची माहिती तुम्हाला मिळू शकते. तर या परीक्षेसाठी मिनिमम क्वालिफिकेशन 12वी पास आहे आणि साधारण एक 25 ते 28,000 पर मंथ एवढा स्टार्टिंग सॅलरी याच्यामध्ये आहे. आणि हा असिस्टंट, ज्याला क्लेरिकल आपण म्हणतो, अशा पद्धतीचा हा जॉब आहे, जो खूप आकर्षक सुद्धा आहे. बरेचसे मुलं मुली, कॉम्पिटिशन पण याला भरपूर असते आणि बरेचसे मुलं मुली याच्यासाठी क्वालिफाय होतात. दुसरी एंट्री जी आहे, आमच्याकडे क्लास 2 ऑफिसर म्हणून डेव्हलपमेंट ऑफिसरची दरवर्षी आम्ही रिक्रुटमेंट करत असतो. डेव्हलपमेंट ऑफिसरचा जॉब रोल असा आहे की त्यांनी मार्केट डेव्हलप करायचं, एजंट्स नेमायचे आणि त्यातून मोस्टली हा मार्केटिंगचा जॉब आहे. पण मार्केटिंग बरोबर डेव्हलपमेंट ऑफिसरच्या जॉब मध्ये एका एजंटला निवडून रिक्रूट करून त्याला डेव्हलप करण्याची जी एक अपॉर्च्युनिटी, संधी त्याला मिळते डेव्हलपमेंट ऑफिसरला, ती त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. आणि तिसरा जो आहे हा क्लास 1 ऑफिसर, म्हणजे LIC मध्ये जसं बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पासून क्लास 1 ऑफिसरची सुरुवात होते, तशी LIC मध्ये असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून क्लास 1 पोस्टला सुरुवात होते. त्याचा पगार साधारण 45 ते 50,000च्या पर मंथ तो मध्ये जातो. आणि या सगळ्यांसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम निश्चित असतो, कारण तुमचं जे हे अभ्यासन आहे शिवाजी युनिव्हर्सिटी विद्यापीठामधलं, ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामशी सुद्धा संबंधित आहे. तर याच्यामध्ये जो डेव्हलपमेंट, या तिन्ही याच्यामध्ये एक काही तिन्ही परीक्षांमध्ये, मग ती असिस्टंटची परीक्षा असो, डेव्हलपमेंट परीक्षा ऑफिसरची परीक्षा असो किंवा असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची परीक्षा असो, एक 2-3 गोष्टी बेसिक प्रामुख्याने बघितल्या जातात. पहिलं तर इंग्रजीचा एक पेपर असतो, आता हिंदी सुद्धा इंट्रोड्यूस झालेला आहे. तर इंग्रजीचा पेपर जो आहे त्याच्यामध्ये एक क्वालिफाईंग मार्क जे असतात ते प्रत्येकाला मिळावेत अशी अपेक्षा असते. दुसरं, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही आता सगळेजण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देताय, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या पद्धतीमध्ये सुद्धा साधारण 2 प्रकार आहेत. एक प्रकारामध्ये MPSC UPSC येतं आणि एका प्रकारामध्ये बँक आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन, पूर्वी स्टाफ सिलेक्शन कमिशन होतं, मला वाटतं आता ते नाहीये. तर यांचा एक परीक्षेची पद्धत वेगळी आहे. एक स्थूल मानाने, म्हणजे ढोबळ मानाने हे 2 प्रकार याच्यात दिसतात. MPSC UPSCच्या प्रकारांमध्ये परीक्षांमध्ये काय होतं की तुमचं बाकी क्वालिटीज बरोबर जे ऑप्शनल सब्जेक्ट असतात त्याच्यामधलं ज्ञान, त्याच्यातलं तुमचा किती डीप जाऊन तुम्ही स्टडी केलेला आहे, त्याच्यात तुम्ही अभ्यास करताना तुमची अॅनालिटिकल कॅपॅसिटी कशी होती, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये टेस्ट केल्या जातात. LIC, बँका किंवा बाकी फायनान्शियल सेक्टर मधले जे गव्हर्नमेंटचे जॉब असतील त्याच्यामध्ये मुख्य टेस्ट ऑफ रिझनिंग ही जी आहे याच्यावर जास्त भर दिलेला आहे आणि टेस्ट ऑफ अॅनालिटिकल थिंकिंग, याचे पेपर्स आता मी फार विस्ताराने, तेवढा वेळ आपल्याला नाहीये, पण ह्या 2 गोष्टींवर जास्त भर दिलेला असतो. आणि शेवटी काय असतं की जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते, ही प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्या सिलेक्शन मधून जो जॉब त्याला करायचा आहे त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला, त्या जॉबसाठी त्याचं सिलेक्शन हे योग्य असावं हा पर्पज असतो. आणि त्याच्यामुळे अॅनालिटिकल ॲबिलिटी जी आहे हे नॉर्मली कोणत्याही जॉबमध्ये चांगले असणं आवश्यक आहे. त्यामुळे अॅनालिटिकल ॲबिलिटीचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते तुम्ही कोणत्याही जॉबसाठी, इव्हन UPSC असो किंवा इतर कोणत्याही तुमच्या जॉबसाठी तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल, त्यासाठी प्रॅक्टिस तुम्हाला सतत करणं फार आवश्यक. ती जी थिंकिंग आहे, ती प्रॅक्टिस करता करता तुम्हाला डेव्हलप होईल आणि त्याच्यातून एक खूप चांगल्या प्रकारे स्कोअर तुम्हाला त्या या एक्झाम्स मध्ये करता येईल. आता मित्रांनो, हे एंट्री LIC मध्ये एंट्री या 2-3 मार्गाने LIC मध्ये एंट्री करता येतात.
LIC मध्ये एंट्री केल्यानंतर काय होतं की डेव्हलपमेंट ऑफिसरचा जो जॉब आहे हा इन्सेंटिव्ह बेस्ड जॉब, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये दुहेरी संधी आहे, पगार पण मिळतोय, सॅलरी पण मिळते, शिवाय जो बिझनेस केलेला आहे, जेवढं मार्केटिंग केलेलं आहे त्या प्रमाणात त्या डेव्हलपमेंट ऑफिसरला इन्सेंटिव्ह पण मिळतो. त्यामुळे मी जसं मागाशी म्हणलो की आपल्याला टेबल वर्क करायचंय का फील्ड वर्क करायचंय हे आपल्याला ठरवायचंय. तुमच्यापैकी जे मुलं मुली टेबल वर्क आणि फील्ड दोन्हीचा एक कुठेतरी गोल्डन मीन सुवर्ण मध्य एक समन्वय साधणारा जर जॉब तुम्ही बघत असाल तर डेव्हलपमेंट ऑफिसरचा जॉब हा अतिशय चांगला जॉब तुमच्यासाठी आहे. WO चा जॉब अतिशय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जवळपास खूप कॉम्पिटिशन जास्त असते, कारण त्याच्यामध्ये जागा कमी असतात. दरवर्षी त्या जागा निघत नाहीत. एक वर्षात साधारण एक 300-400 ऑफिसर पूर्ण भारतामधून घेतले जातात. तर त्याच्यामध्ये करिअर ग्रोथ खूप चांगली आहे, म्हणजे काही पुढे जाऊन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर किंवा मॅनेजिंग डायरेक्टर हे सगळे याच लॉट मधून होणार असतात. आणि तुम्हाला याच्यामध्ये तुमचे जे मॅनेजमेंटचे स्किल्स आहेत याचा कस लागतो आणि त्याच्यामध्ये जी मजा असते ती तुम्हाला या जॉब मध्ये अनुभवता येते. आणि तिसरा जो एंट्री केडर आहे ते असिस्टंट लेवलचा आहे. असिस्टंट लेवलमध्ये सुद्धा LIC खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कारण LIC मध्ये करिअर ग्रोथवर नेहमी भर दिला जातो. जर असिस्टंट म्हणून तुम्ही जॉईन झालात तर 5 वर्षामध्ये तुम्हाला क्लास 1चं प्रमोशन मिळू शकतं, प्रोव्हाइडेड यू पास द डिपार्टमेंटल एक्झाम. तर ते एक स्कोप LIC ने नेहमी समोर ठेवलेला आहे. आणि LIC मध्ये बाकीचे जे बेनिफिट्स आहेत त्याच्यामध्ये ग्रुप इन्शुरन्स असेल, LTC फॅसिलिटी असेल किंवा हेल्थ इन्शुरन्स असेल, मेडिक्लेम असेल, या सगळ्या गोष्टी या प्रोव्हाइड केल्या जातात. त्यामुळे LIC मध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारे एंट्री जरी करणार असाल तरी एक खूप चांगल्या पद्धतीने एक सॅटिस्फाईंग करिअर तुम्ही LIC मध्ये निश्चितच करू शकता. LIC मध्ये करिअर करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुम्हाला इथं वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत LIC मध्ये किंवा कोणत्याही लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. जसं मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, त्याच्यानंतर तुम्ही जर LIC शाखेला भेट दिली तर तुम्हाला अकाउंट्स डिपार्टमेंट तिथे मिळेल, IT डिपार्टमेंट तिथे मिळेल, त्याच्यानंतर पॉलिसी सर्व्हिसिंग डिपार्टमेंट तुम्हाला मिळेल, न्यू बिझनेस डिपार्टमेंट तुम्हाला मिळेल. त्यामुळे होतं काय की जसं आता मी LIC मध्ये गेली 25 वर्ष सर्व्हिस करतोय, मला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करायला मिळालं. माझं बेसिक क्वालिफिकेशन जरी वेगळं असलं तरी सुद्धा मी अकाउंट डिपार्टमेंटला काम केलंय, मी IT डिपार्टमेंटला काम केलेलं आहे, मी मार्केटिंग डिपार्टमेंटला काम केलेलं आहे, पॉलिसी सर्व्हिसिंग डिपार्टमेंटला काम केलंय, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सला मी काम केलंय. त्याच्यामुळे ही जी संधी आहे ही संधी तुम्हाला इतर ऑर्गनायझेशन मध्ये मिळत नाही. फॉर एक्झाम्पल LICच्या ऐवजी तुम्ही प्रायव्हेट इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये जर सर्व्हिस बघत असाल तर तुमची जी एंट्रीची लेवल आहे, जर तुम्ही अकाउंट्स मध्ये एंट्री झाली तर तुम्ही थ्रूआउट अकाउंट्स मध्येच तुम्हाला काम करावं लागेल. तुमची मार्केटिंग मध्ये एंट्री झाली तर थ्रूआउट मार्केटिंग मध्ये काम करायला लागेल. IT एंट्री झाली तर ऍज अ स्पेशालिस्ट तुम्हाला हा एक सगळ्यात मोठा फरक LIC आणि बाकीच्या प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आहे. आता इन्शुरन्स सेक्टर म्हणलं की प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्स कंपन्या सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या संधी आहेत. याच्यामध्ये मी तुम्हाला आवर्जून एक MBA चा कोर्स आहे, इन्शुरन्स इन्स्टिट्यूट नॅशनल इन्शुरन्स इन्स्टिट्यूट म्हणून पुण्याला एक संस्था आहे बाण्याला, जी अपेक्स संस्था आहे पूर्ण ऑल इंडियाची, जी LIC ने आणि गव्हर्नमेंटने मिळून स्थापन केलेली आहे. त्यांचा MBA चा कोर्स आहे लाईफ इन्शुरन्स मध्ये. यांच्या कॅम्पस प्लेसमेंट प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांसाठी खूप चांगल्या होतात. जवळपास ऍव्हरेज पॅकेज त्यांचं 12 ते 14 लाखाच्या आसपास असतं. अर्निंग LIC पेक्षा जास्त जर तुम्हाला सुरुवातीच्या काळात करायचं असेल तर प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्यापैकी स्कोप आहे, कारण त्यांचं हायरिंग सुद्धा सतत चालू असतं. पण त्यात तुम्हाला कॉल घ्यायचा, म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं तुमच्या करिअरकडून काय एक्सपेक्टेशन्स आहेत. आणि लाईफ इन्शुरन्स सेक्टर तर चांगलं राहणारच आहे, बुमिंग राहणारच आहे. पण प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांमध्ये काय होतं की फॉर एक्झाम्पल तुम्ही मार्केटिंग मध्ये गेला तर ते तुम्हाला एंट्री लेव्हलला कुठलाही मार्केटिंगचा एक्सपिरियन्स असलेल्या मुला मुलीला ते घेऊ शकतात, जे LIC ला PSU असल्यामुळे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असल्यामुळे आणि गव्हर्नमेंट अंडरटेकिंग असल्यामुळे इतकी फ्लेक्झिबिलिटी LIC मध्ये नाहीये. पण प्रायव्हेट मध्ये तुम्हाला निश्चितच जर लाईफ इन्शुरन्स मध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल आणि LIC ची जर त्या काळामध्ये कोणती जाहिरात नसेल किंवा कोणती ओपनिंग नसेल तर तुम्ही प्रायव्हेट लाईफ इन्शुरन्सला सुद्धा
विचार नक्कीच करू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवलला HR मध्ये असेल तर तुमचं HRचं जर क्वालिफिकेशन असेल, MBA असेल किंवा अजून काही डिप्लोमा केला असेल, तुम्ही तिथे जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकता. मार्केटिंगचा असेल तिथे देऊ शकता. IT मध्ये तुम्ही इंजिनियर असाल, कॉमर्समध्ये तुम्ही BCom MCom केलेला असेल तर तुम्ही कॉमर्समध्ये म्हणजे अकाउंट्स, फायनान्स आणि अकाउंट्स मध्ये सुद्धा तिथे काम करू शकता. पण तुम्हाला एक मात्र मी सांगू शकतो की लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये तुमची एंट्री झाल्यानंतर किंवा तुम्ही जर एंट्री केली तर एक खूप चांगलं करिअर तुमच्या समोर, वेदर इट इज LIC असेल किंवा प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनी असेल, दोन्हीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं करिअर तुम्हाला निश्चितच तुम्हाला मिळणार. मित्रांनो, हे इन्शुरन्स सेक्टर बद्दल मी तुम्हाला सांगितलं. GIC मध्ये सुद्धा अशाच प्रायव्हेट कंपन्या आहेत, प्लस गव्हर्नमेंटची सुद्धा आहेत. नॅशनल डेंटल इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स, अशा त्यांच्या वेगवेगळ्या 4 कंपन्या आहेत. त्या कंपन्यामध्ये सुद्धा जे मी एंट्री लेवल सांगितली तशाच प्रकारची एंट्री लेवल LIC ची जी आहे तशीच त्यांची सुद्धा आहे. त्यांच्याही परीक्षा साधारण त्याच धर्तीच्या असतात, तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष ठेवू शकता त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून किंवा एम्प्लॉयमेंट न्यूज किंवा जे काही दुसरे अव्हेन्यूज तुम्हाला इन्फॉर्मेशनच्या आहेत त्या सगळ्या अव्हेन्यूजच्या माध्यमातून. तर मित्रांनो, या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला इन्शुरन्स सेक्टरमध्ये आहेत. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची, जसं या सगळ्यांचं जर तुम्हाला एकत्रित फायदे पाहिजे असतील तर एक सगळ्यात मोठी करिअरची ऑपॉर्च्युनिटी अतिशय फ्लेक्झिबल ही इन्शुरन्स कन्सल्टंट म्हणून तुम्हाला GIC मध्ये असेल, LIC मध्ये असेल किंवा प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीमध्ये सुद्धा असेल, एक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. म्हणजे जे आपले LIC एजंट असतात, सध्या LIC समोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे, प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा एक कन्सर्न आमचा हा आहे की आमचा एजंट जो आहे हा वेल क्वालिफाईड असा, किंवा इन्शुरन्स जे आहे, लाईफ इन्शुरन्स हे कॉम्प्लिकेटेड प्रॉडक्ट आहे. हे खूप सिम्पल प्रॉडक्ट नाहीये. याच्यामध्ये अभ्यास करून ते त्या पॉलिसी होल्डरला समजावून सांगणं, प्रॉस्पेक्टला समजावून सांगणं हे खूप मोठं चॅलेंज असतं. आणि हे चॅलेंज पाळू शकणारे किंवा हे चॅलेंज पूर्ण करू शकणारे लोक, तशा लोकांच्या आम्ही नेहमी शोधात असतो. आणि हे चॅलेंज जर तुम्ही पूर्ण केलं तर निश्चितच स्काय इज द लिमिट. म्हणजे त्याच्यामध्ये जे इन्कम आहे हे इन्कम तुम्ही जे काही मेहनत करताय, नॉर्मली कसं होतं, गव्हर्नमेंट जॉब असेल किंवा इतर टेबल जॉब असेल तर पगार ठरलेला असतो, वर्किंग आवर्स ठरलेले असतात, काम ठरलेलं असतं. या कामामध्ये हे एवढं काम या वेळेमध्ये करायचं, एवढा पगार मिळणार. मग तुम्ही त्यापेक्षा डबल जरी काम केलं तरी पगार तेवढाच मिळणार. पण LICच्या एजन्सीमध्ये किंवा इन्शुरन्स कन्सल्टन्सीमध्ये, इन्शुरन्स ऍडवायझर मध्ये जितकं जास्त काम केलं त्या पटीमध्ये तुम्हाला इन्कम त्यात मिळेल. दुसरं असं की फ्लेक्झिबिलिटी, याच्यामध्ये वर्किंग आवर्सची कोणती फ्लेक्झिबिलिटी नाही. फ्लेक्झिबिलिटी भरपूर आहे, कुठलंही रेस्ट्रिक्शन नाहीये. तुम्हाला तुमचे इतर उद्योग करून, इतर जॉब करून सुद्धा LIC एजंटचा हा जो प्रोफेशन आहे हा आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि या फोरमवर मी LIC एजन्सी ऍज अ करिअर याच्याबद्दल एक 2-3 मिनिटं मुद्दाम यासाठी बोलणार आहे, कारण LIC एजंटच्या बद्दल थोडेसे गैरसमज लोकांच्या मनामध्ये असतात, त्यांच्या इन्कमच्या बाबतीत, त्यांच्या कॅपॅसिटीच्या बाबतीत. तर मित्रांनो, तसं नाहीये, कारण आमच्याकडे बरेचसे एजंट असेल म्हणजे जे आज आम्ही क्लास 1 ऑफिसर ना, जे जेवढा इन्कम नाहीये त्याच्यापेक्षा जास्त इन्कम हे त्यांच्या मेहनतीच्या द्वारे आणि त्यांच्या कौशल्याच्या द्वारे, त्यांचे जे मार्केटिंग स्किल्स आहेत त्याच्याद्वारे ते कमवत असतात. तुम्हाला तुमच्या गावामध्ये बसून, तुमच्या शहरामध्ये राहून, घराच्या आसपास बसून तुम्हाला काम करता येतं. आणि LIC एजंटला सगळ्या फॅसिलिटीज आहे. म्हणजे त्याच्या विशिष्ट कामावर आधारित त्याचं ऑफिस असेल, ऑफिसमध्ये काम करणारे लोक असतील, या सगळ्यांचं पेमेंट, त्यानंतर त्यांचं पेट्रोल असेल, कन्व्हिन्स असेल, गाडी जी काही लागते ती, बेस्ड ऑन द परफॉर्मन्स. आणि LICचं नाव खूप चांगलं असल्यामुळे, ब्रँड खूप चांगला असल्यामुळे काम करणं LICच्या एजंटसाठी फार अवघड जात नाही कम्पेअर टू अदर कंपनीज असतील. LICचं तुम्ही तर याच्यावर सुद्धा आमच्याकडे सुद्धा अगदी हायली क्वालिफाईड MBA झालेले मुलं सुद्धा येतात. एजन्सी सध्या सुद्धा सक्सेसफुल 5-10-15 वर्षापासून करणारे बरेचसे उदाहरण मी तुम्हाला सांगू शकेल, आता वेळाभावी तेवढं सांगता येणार नाही. पण हा एक खूप चांगला तुम्हाला एक हे उपलब्ध, हा पर्याय उपलब्ध आहे जो इमिजिएट आहे, जो तुम्ही आमच्या कोणत्याही शाखेमध्ये जाऊन, तुम्ही कोल्हापूरचे राहणारे असाल तर कोल्हापूर मधल्या कोणत्याही शाखेमध्ये जाऊन तुम्ही त्याची जास्तीची चौकशी निश्चितच करू शकता. हे म्हणजे ब्लेंड ऑफ टेबल वर्क, सर्व्हिसिंग, फील्ड वर्क,
त्याच्यानंतर मार्केटिंगचे जे कौशल्य आणि प्लस इन्कम मिळवण्याचं सॅटिस्फॅक्शन. त्याच्यामध्ये इव्हन काही परफॉर्मन्स असे असतात ज्याच्यामध्ये परदेशवारीची सुद्धा तुम्हाला तिथल्या कॉन्फरन्सेस अटेंड करण्यासाठी ट्रेनिंग अटेंड करण्यासाठी संधी मिळत असते. तर मित्रांनो, या सगळ्या इन्शुरन्स सेक्टर, त्यानंतर माझ्या जॉब कडून माझ्या काय अपेक्षा आहेत करिअर कडून, हे इन्शुरन्स सेक्टरला कसं लागू पडतं आणि सध्याचा जो सिनारिओ आहे या सिनारिओ मध्ये इन्शुरन्स सेक्टर हे खूप कसं चांगल्या पद्धतीने तुम्हाला काम करण्यासाठी किंवा तुमचं करिअर पुढे घडवण्यासाठी उपयुक्त आहे, याचा मी गोषवारा घेतला. मला वाटतं कांबळे सर हे म्हणजे एक्सपेक्टेशन प्रमाणे आहे ना, झालंय ना, म्हणजे जे सांगितलं आहे सर, आहे. गो अहेड आहे. आणि तर तुम्हाला सगळ्यांना जसं मी पुन्हा एकदा सांगतो की आता नवीन पिढी जी आहे ही आधीच्या पिढीपेक्षा खूप चांगली आहे, बेटर आहे. विश्वास असंच कायम ठेवा, भरपूर मेहनत करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या प्रकारे यशस्वी व्हा, या माझ्या तुम्हाला अगदी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.